गाईज वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रीती जेनिक. सो मी आता रेडी झाले आणि मी चालली आहे आता मोस्ट अवेटेड मूवी बघायला. ज्या मूवीचं नाव आहे बॉर्डर 2. सो मी खूप एक्सायटेड आहे बॉर्डर 2 बघायला. बिकॉज बॉर्डर 1ची गाणी जी एवढी फेमस झाली होती. आता बॉर्डर 2 माहीत नाही स्टोरी काय, बट बघूया. सन्नी देओलसाठी आम्ही बघायला चाललोय मूवी. सो बघूया कसा वाटतोय आणि मूवी संपल्यानंतर मी रिव्ह्यू तुम्हाला देणारच आहे. सो स्टे ट्यून विथ मी. सो गाईज आता इंटरव्हल आहे आणि इंटरव्हलपर्यंत मूवी तर एकदम मस्तच आहे. आता पुढचं पण छानच असणार आहे. खूप छान, सगळ्यांनी खूप छान ॲक्टिंग केलेली आहे. रोज पंजा लड़ाता हूं. अच्छा, सबको हरा चुका हूं. अब अगली बार आपको हरा के सो गाईज आत्ताच मूवी संपला आणि रिव्ह्यू म्हटलं तर एक नंबर मूवी आहे. आणि खरं सांगू का, वरुण धवनला जे ट्रोल केलं ना, खरंच खूप चुकीचं आहे. कारण की वरुण धवनची ॲक्टिंग एक नंबर आहे. एक नंबर म्हणजे लिटरली अंगावर काटे येतात आणि खूप छान. एका सॉन्गमुळे एवढा ट्रोल झाला, बट रिअलमध्ये त्याने ॲक्टिंग एवढी छान केली आहे आणि ऑल ओव्हर मूवीच एकदम छान आहे. दीदी मूवी कसा वाटला तुला? छान होता ग, पण वरुण धवन किल्ड एव्हरीबडी. सिरियसली काय म्हणजे त्याचं आपण दोघींनी मिळून बघितलेला. तो कोणता का आलिया भट बरोबरचा नाव बद्रीनाथ की दुल्हनिया. बद्रीनाथ की दुल्हनिया. आणि हे तिथमध्ये त्याचा एकदम फंकी रोल होता, पण वाटलं नव्हतं की सोल्जरच्या रोलमध्ये एवढा. आणि इतका फार सुंदर ॲक्टिंग केला ॲक्च्युली. आणि जे ट्रोल झाला त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुझं? ट्रोल झाला त्याच्याबद्दल बोलते मी, वरुण धवन बरोबर. तो ट्रोल झाला ते चुकीचं आहे काय? म्हणजे काय? नाही ते चुकीचंच आहे, पण छान केलं एकदम. काय त्यानं सगळे ट्रोलला फेल केला आहे. सगळ्यात बेस्ट ॲक्टिंग त्याचीच होती. आणि सनी तर आहेच आपला ऑल टाईम फेवरेट. येस. सो गाईज आज आम्ही बनवत आहोत पालप्पम आणि मटन स्ट्यू, जी की केरळाची डिश आहे. आणि आम्हाला कशी जमते ते बघा. यासाठी आपल्याला तांदूळ भिजवत ठेवायचा आहे. नंतर मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून घेतली. यामध्ये ॲड केलं नारळ पाणी, बारीक केलेलं खोबरं ॲड केलं. हे बॅटर आपल्याला जवळजवळ 4 तास तरी भिजवत ठेवावं लागतं. नंतर यामध्ये ईस्ट ॲड केलं. नंतर एका कुकरमध्ये तेल ॲड केलं. तेल घालणार होतं याच्यामध्ये कुकरमध्ये. तमालपत्र, चक्री फूल, दालचिनी, मोठे वेलदोडे, छोटे वेलदोडे, लवंग, कांदा, आलं, कढीपत्ता, लसूण बारीक चिरलेला, टोमॅटो, गाजर, बटाटा, हिरवी मिरची,
मीठ, पाणी, बडीशेप थोडीशी. आता याची एक शिट्टी होऊ द्यायची. हे नारळाचं दूध आहे ना, म्हणजे पहिल्यांदा काढतात त्यातनं, म्हणजे पहिल्यांदा बारीक करून काढतात. ते थोडं थिक असतंय. ते आपण लास्टला कुक झाल्यावरती, जे कुक होत आल्यावरती त्यात घालणार. आणि आता जे नंतर आता अनेकदा ह्याचा एक बॅच काढणार आहे, ती थोडी थिन होणार, ती पहिल्यांदा कुक करताना वापरणार. मटण, मीठ, धनेपूड, बडीशेपची पूड, वेलदोडे थोडे फोडून घेतलेले, लवंग, दालचिनी, तमालपत्र, कांदा. याला ॲक्च्युली मलाबारी कांदा लागतो, पण आपल्याकडे मलाबारी अवेलेबल नाही आहे, सो नॉर्मल कांदाच घातला. चॉप केलेले आले लसूण, नारळाचे दूध दुसऱ्या बॅचमध्ये तयार केलेलं, मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, मटन स्ट्यू आता शिजत आहे, तोपर्यंत आपण पालक पण बनवून घेणार आहोत. पालपम कसं करायचं ते आता बघा. असा बॅटर तयार केलाय. तर फ्रेंड्स, हे आहे पालकपमचं भांडं. हे तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच. सो हे पालकपम रेडी झालेत बघा. आता यामध्ये जाणार आहेत आपण मगाशी शिजवून घेतलेले सगळे व्हेजिटेबल्स. पहिला बॅचचं कोकोनट मिल्क आहे ते. आपण मगाशी घातलेलं ते दुसऱ्या बॅचचं होतं. आता हे पहिला बॅच. काळी मिरी पावडर, लुकिंग डिलिशियस. सो फ्रेंड्स, या पालक पान आणि मटन स्ट्यू खायला. This is it. भेटू लवकरच हे संपवल्यानंतर. सो गाईज, मी बॉर्डर 2 फर्स्ट डे फर्स्ट शो बघून आले. प्लस मी आज पालकपम आणि मटन स्ट्यू बनवलं होतं. म्हणजे मी नाही, मम्मानं बनवलं आणि त्याची टेस्ट यम्मी होती. बाकीचं मूवीचा रिव्ह्यू मी आधीच दिला आहे. आणि पालकपमचा रिव्ह्यू तर एक नंबर आत्ताच येते. खूप छान, तुम्ही पण ट्राय करा. मी रेसिपीचा वेगळा व्हिडिओ तर टाकेनच, पण यामध्ये समजलं तर तसं करून बघा, खूप छान लागते. सो आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.